समृद्धी बाधित शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा जिल्हा प्रशासनाने घेतला धसका। काल रात्रीपासून जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत पोलिसांच्या ताब्यात। जालना ते नांदेड जाणाऱ्या समृद्धी महामार्गावरील बाधित शेतकऱ्यांनी आज बुधवारी दिनांक 16 जुलै 2025 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून पुकारलेल्या जिल्हा बंदला जालन्यात चांगला प्रतिसाद मिळाला आहे। परंतु पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीचा ताबा कालपासून घेतला असून इमारतीमध्ये जाणाऱ्यांची कसून तपासणी होत आहे। इमारतीच्या चारही बाजूने पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे। बाधित शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला मिळावा यासाठी जालना ते नांदेड समृद्धी बाधित शेतकऱ्यांनी मागील 2 महिन्यापासून देवमूर्ती शिवारात आंदोलन सुरू केले आहे। मात्र या आंदोलनाची दखल प्रशासनाने घेतली नाही, त्यामुळे या आंदोलनाला दिवसेंदिवस धार येत असून आंदोलन अधिकच तीव्र होत आहे। गेल्या काही दिवसांपूर्वी जलसमाधी आंदोलन करण्यात आले, त्यानंतर आज जालना जिल्हा बंदची हाक देण्यात आली। या बंदला जालना शहरात चांगला प्रतिसाद मिळाला असून नवीन मोंढा पूर्णतः बंद असल्याचे पाहायला मिळाले। तर शहरातील सुभाष रोड, मामा चौक, सिंधी बाजार आदी बाजारपेठा देखील बंद होत्या। दरम्यान आंदोलक हे गुरे जिल्हाधिकारी कार्यालयात आणून सोडणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली, त्यामुळे पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या चारही बाजूने पोलीस बंदोबस्त लावला असून इमारतीमध्ये जाणाऱ्यांची चौकशी करण्यात येत आहे। या प्रकरणावर पोलीस अधीक्षक हे बारकाईने लक्ष देऊन आहेत, तर उपविभागीय अधिकारी दौंड हे आंदोलनस्थळी थांबलेले आहेत।